अगदी झटपट होणारे आणि चवीला एकदम अप्रतिम असे लागणारे हे मटर पराठे कसे बनवायचे ते पण त्यासोबत अगदी छान असं दही, एक मस्त कॉम्बिनेशन. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी हमखास किंवा डब्यासाठी लहान मुलांना देऊ शकता. वाटाणे, पौष्टिक वाटाणे त्यांच्या पोटात जातील. तर तुम्ही बघू शकता इथं अगदी छान असं फुललेलं आहे पराठा. अगदी कडेपर्यंत त्याच्यात सारण असं व्यवस्थित फुल भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार, मी मीनाक्षी न्यूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण वाटाण्याचे पराठे बनवतो. त्यासाठी मी इथे 1 वाटी वाटाणे घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तर वाटाण्यात आपण व्यवस्थित असे अगदी कमी तेलावर व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेत, ते आपण काढून घेऊया. तर त्याच तव्यावर आता आपण ज्या मिरच्या घेतलेल्या त्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा व्यवस्थित अशा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया, म्हणजे त्याचा उगीरपणा नाहीसा होतो. त्यातच आपण लसणाच्या पाकळी टाकून 2 मिनिटं परतवून घेऊया. अगदी 2 मिनिटं कसं परतवून होतं. तर आता मिक्सर घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची आणि लसूण टाकून व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतली. तर थोडंसं मीठ टाकून परत एकदा फिरवून घेऊ, म्हणजे ते छान व्यवस्थित बारीक होतं वाटणं. तर आपण हे पेस्ट साईडला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात वाटाणे थोडेसे ओबड वाटून घेऊया. जास्त बारीकही फिरवायची नाही, जास्त मोठेही ठेवायचे नाही, अगदी पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे वाटाण्याचं मिश्रण काढून घेऊ शकता. तर आता इथे मी कढई ठेवली आहे. कढईत आपण 1 चमचे तेल टाकून घेऊया. तेल व्यवस्थित तापलं की त्यात आपण आता जिरे टाकून घेऊया. जिरे व्यवस्थित तडतडली की आपण जे वाटण पेस्ट बनवून घेतलेली ती टाकून घेऊया. तर आता तेवढी सगळी टाकून घेते मी. तुम्हाला किती पराठे तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता. मी तर लहान मुलांसाठी बनवते त्याच्यामुळे मी मध्यमच ठेवलेले. त्यात आपण ते वाटाणे टाकून व्यवस्थित असे परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी ओबडधोबड असं वाटण केलेलं आहे. पल्स मोडवरती 2-3 वेळा फिरवलं ना व्यवस्थित होऊन जातं. जास्त बारीकही करायची नाही, म्हणजे त्याचा लगवा हो. एक दिवस असं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घेतले आपण. आता त्यात आपण काहीतरी बेसिक मसाले टाकणार आहोत. व्यवस्थित परतून झालं की बेसिक मसाले आपण त्यात टाकून घेऊया. तर आता मी त्यात थोडीशी अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मी अर्धा चमचा मी इथं पावभाजी मसाला वापरते, त्याने एक छान चव येते पराठ्यांना. तर आता आपले हे वाटण तयार आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे मी पोपट घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण पीठ मळून ठेवलं होतं, त्याचे छोटे छोटे उंडे करून घ्या. जसं पुरणपोळीसाठी आपण मळतो पीठ त्याच पद्धतीने पीठ मळलेलं आहे. आणि पुरणपोळीला जसं आपण सारण भरून घेतो तसंच अगदी त्याचा गोल आकार देऊन एक छोटासा गोळा व्यवस्थित असा कडेपर्यंत असं दाबून दाबून भरून घ्यायचा आहे. अगदी असं व्यवस्थित भरून घेतलं आणि त्याचं तोंड आपण व्यवस्थित असं दाबून बंद करून घेऊया. आणि ते पीठ तसंच आपण वरतून हे करून घेऊया आणि त्याला थोडंसं आकार देऊन घेऊया. थोडंसं पिठात बुडवून आपण त्याचे असे अगदी हलक्या हाताने पराठे लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने लाटायचे, म्हणजे ते पराठे फुटत नाहीत. आणि चपातीपेक्षा थोडेसे जाडसरच ठेवायचे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी असे व्यवस्थित झाले आहेत. त्यावरती आपण थोडंसं तेल टाकून पराठे एकदम असे मस्त भाजून घेऊया. तुम्ही तर तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल. तर दोन्ही साईडने असे व्यवस्थित असे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे. अगदी झटपट असे तयार होतात. एक वाटाण्यापासून 5 ते 6 पराठे आरामात होतात. तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित असं झालं मी याच्यावर थोडंसं तूप लावते.
तो पण एक त्याला छान असा सुगंध येतो. आणि लहान मुलं आवडीने खातात हे असे पराठे. दोन्ही साईडने असं तूप लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आपले गरम गरम पराठे तयार आहेत. दह्यासोबत अगदी छान असे लागतात. तर आता आपण हे ताटात काढून घेऊया. बघू शकता तुम्ही अगदी झटपट असे तयार होतात आणि एकदम असं आंबट नसलेल्या दह्यासोबत अगदी छान लागतात. किंवा तुम्ही केचप सोबत सुद्धाही खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर तर नक्की करा. तसेच मिनोज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.